कोकणातल्या एका दुर्गम भागात वसलेलं एक गाव, छोटंसं पण निसर्गरम्य, भोंडसवाडी. तिथं उभा होता एक प्राचीन दगडी धुळीच्या आवरणाखाली दबलेला राजनवाडा. गावातील वृद्ध लोक म्हणतात, एकेकाळी इथं सरदार राजन साहेब राहत असत. त्यांच्या घराण्यात होता एक अफाट मौल्यवान हिरा, कालसंपदा असं म्हणतात. हा हिरा फार मोठा होता, काळसर चमक असलेला, पण त्याला लागलेला एक शाप होता, जो याला स्पर्श करेल तो मृत्यूच्या अंधारात हरवेल. 1998 साली हा वाडा विकला गेला, पण तो विकत घेणारे लोक काही वर्षांतच बेपत्ता झाले. कोण कुठे गायब झालं. खूप शोधूनही कोणालाच सापडलं नाही. ना शव, ना रक्त, ना काहीच. म्हणून गावकऱ्यांनी त्या वाड्याला नाव दिलं मृत्यूचा वाडा. काही वर्ष अशीच लोटली. वाड्यात सतत अशाच घटना कायम घडत होत्या. 2023 साल उजाडलं. पुण्यात राहणारा क्राईम जर्नलिस्ट म्हणून कार्यरत असणारा आर्यन महाजन एक दिवस इंटरनेटवर एक आर्टिकल वाचतो, द हॉन्टेड डायमंड ऑफ भोंडसवाडी. त्याच्या मनात जिज्ञासा जागी झाली. हे काय आहे? नक्की काय रहस्य आहे? सत्य तर आपण शोधायचे. तो लगेच त्याच्या सहकारी रोहितला घेऊन बॅग भरून दुपारी भोंडसवाडीला निघाला. थंडीचे दिवस असतात. तो रात्री गावात पोहोचतो. तिथे पोहोचल्यावर त्याला गावकरी कोणीही वाड्याजवळ जाऊ देत नाही. पण आर्यनचा हट्टच असतो की मी माझ्या जबाबदारीवर चाललो आहे. गावातील लोकांना परत कोणत्या व्यक्तीला गायब होताना पाहायचं नसतं, म्हणून गावकरी तळमळीने त्याला सांगत असतात. पण ऐकेल तो आर्यन कसला. शेवटी एका म्हाताऱ्या आजोबांनी सांगितलं, बाळा, त्या वाड्यात गेलास तर परत येशील की नाही याची खात्री नाही, पण तुझ्या मनाने ठरवलंच असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव. आज तुम्ही माझ्याकडं राहाल व सकाळी उठून वाड्यात जा. रात्री तिथं कधीही थांबायचं नसतं. जीवानिशी जाशील. आर्यन हो नाही करत. रात्र त्यांनी आजोबाच्या झोपडीत राहायला तयार झाला. रात्रीचे साधारण 2 वाजले होते. त्याने त्याच्या मदतनीस रोहितला उठवलं. त्याचं मन मात्र वाडा रहस्य गूढ यातच होतं. त्याला काही झोप येत नव्हती. रोहित, चल, मला काही राहवत नाही. रात्री असं तिकडे काय आहे की गावकरी एवढं घाबरतात? आपण जाऊयात, त्याशिवाय आपल्याला रहस्य समजणार नाही. आर्यन रोहितचा बॉस असल्यामुळे रोहितला नाईलाजाने त्याच्यासोबत रात्री वाड्यात जाण्यासाठी निघावे लागले. ते दोघे वाड्याच्या दिशेने निघाले. मिट्ट काळोख, रस्त्यावर खांबावर असलेला मिणमिणता प्रकाश, गुलाबी थंडीचे दिवस आणि दूरवरून भुंकणारी कुत्री, एवढंच काय ते सोबत. ते रात्री 2:30 वाजता वाड्याच्या भव्य दरवाजात पोहोचले. आर्यनने जोर लावून दरवाजा आतमध्ये ढकलला. कर आवाज करत शांततेला भेदत दरवाजा उघडला गेला. तो आवाज ऐकून रोहितला मनातून भीती वाटू लागली. आर्यन वाड्यात प्रवेश करतो. रोहित, चल लवकर आत. असा आर्यनचा आवाज ऐकून रोहित आतमध्ये येतो व एक एक पाऊल पुढे टाकत असतो. तेच वाड्याचा दरवाजा आपोआप बंद होतो. तो आवाज ऐकून दोघंही दरवाजाकडे बघतात. दोघांनाही थोडी भीती वाटते. असं कसं दरवाजा आपोआप बंद झाला? तो म्हणतो, काही नाही रे, वाऱ्याने बंद झाला असेल. आर्यन म्हणतो. ते जसं पुढे पुढे पाऊल टाकतात त्यांना तसं सगळीकडे जळालेला वास, फाटके पडदे आणि कोळ्यांच्या जाळ्यांनी भरलेले दरवाजे दिसतात. मधूनच मांजरीचं रडणं ऐकू येतं. रोहित म्हणतो, सर, आपण निघूया तिथून. काहीतरी विचित्र गूढ वाटतंय. पण आर्यन म्हणतो, हेच आपलं काम आहे, शोधून काढणं. काही होणार नाही, चल. रोहित नाईलाजाने चालत असतो. एवढ्या अंधारात त्याला चालताना प्रकाश दिसतो. तो त्या दिशेने जातो. एक खोली दिसते. सर, इकडे बघा, काहीतरी आहे, असं मोठ्याने आवाज देतो. आर्यन तिथे येतो. दोघंही त्या भव्य खोलीत प्रवेश करतात. सुंदर झुंबर, आलिशान बेड, त्यावर लाल रंगाची मखमलची चादर. जो कोणी ती रूम बघेल तो त्या खोलीच्या प्रेमातच पडेल, एवढं सुंदर खोली होती. त्याच्या शेजारी एक प्राचीन जुनी तिजोरी होती. त्यावर कोरलेलं होतं, जो शोधेल तो हरवेल. रोहित त्याला हात लावून बघत होता. जणू काही तो तिजोरीच्या प्रेमात पडला होता. त्याला अशा जुन्या वस्तू खूप आवडत.
आर्यन नाही म्हणत असताना पण तिजोरी उघडण्याचा प्रयत्न करू लागतो आणि त्या क्षणी काहीतरी अचानक घडतं. त्याला झटका बसल्यासारखं अचानक प्रकाश जातो आणि त्याच्या कानात एक कुजबूज ऐकू येते. काल संपदा माझी आहे. ते ऐकून तो हादरतो. आजूबाजूला घाबरत घाबरत बघतो. फक्त आर्यन असतो. तो म्हणतो, सर तुम्ही तो आवाज ऐकला का? आर्यन म्हणतो, नाही रे, काहीच आवाज नाही. असं कोणत्याही वस्तूला हात नाही लावायचा रोहित. चल निघू इथून. रोहित त्याच्यासोबत जे घडलं त्यामुळे घाबरला होता. आर्यन सोबत चालू लागला पण त्याचं लक्ष अचानक जमिनीवर गेलं. दिसतं ते ताज्या रक्ताचा थेंब. तो ओरडतो, सर हे काय आहे? घाबरत घाबरत बोलतो. त्याला घाम फुटतो. आर्यन बघतो आणि तोही जरा चकित होतो. हे काय? कुठून रक्त आलं? त्यालाही एव्हा नाही ते काहीतरी विचित्र आहे जाणवलेले असतं. आर्यन जरा घाबरतच बोलतो, चल जाऊ आपण इथून. दोघेही दरवाजापाशी येतात पण दरवाजा काही केल्या उघडत नव्हता. जणू कोणी बाहेरून बंद केलता. दोघंही घाबरले होते. रोहितने खिडकी शोधली व सर चला इथून बाहेर पडू. दोघांनी जोर लावून खिडकी उघडली व बाहेर पडले. एव्हाना पहाट झाली होती. 5:30 वाजले होते. दोघंही झपझप पाऊल टाकत आजोबाच्या झोपडीत आले व हळूच येऊन कोणालाही काही कळू न देता झोपून गेले. त्या दिवशी सकाळी गावात एकच खळबळ उडाली. एक युवक रोहित, जो आर्यनच्या मदतीला आला होता, तो अचानक वाड्याजवळ मृतावस्थेत आढळतो. चेहरा भीतीने वाकडा झालेला, डोळे पूर्ण पांढरे आणि छातीवर कोरलेलं. हिरा माझा आहे. गावात भीतीचं वातावरण पसरतं. आर्यनला आजोबा उठवतात व घडलेला प्रसंग सांगतात. हे ऐकून आर्यनची झोप खाडकन उडाली. कसं शक्य आहे? तो इथेच तर माझ्या शेजारी झोपला होता. तो तिथे जाईलच कसा? आर्यन उठून पळत पळत वाड्यापाशी येतो. रोहितची अवस्था बघतो. आर्यनच्या डोळ्यात भीती व अश्रू होते. रोहितच्या शवाच्या बाजूला कोरले होते, हिरा माझा आहे. जो हात लावेल त्याची छाया राहील. आर्यन भीतीने हादरून जातो. म्हणजे काल फक्त माझ्यासोबत रोहितची छाया होती. म्हणजे इथे फक्त रहस्य नाही, आदांताची छाया आहे. आर्यनने सत्य शोधायचं ठरवलं. इथे असं काय आहे की ज्याने माझ्या रोहितला पण गिळलं? आर्यन खूप शोधतो पण एका जुन्या पोथीतून शोधून काढतो की काल संपदा हिरा हा एका सैतान साधकाच्या बलिदानातून निर्माण झाला होता. त्याने मृत्यूच्या देवीला प्रसन्न करून हिऱ्यात एक आत्मा कैद केला होता, काळ विघ्न. हा आत्मा त्या हिऱ्याच्या प्रत्येक मालकाचा बळी घेतो आणि त्याच्या आत्म्याला वाड्यातच अडकवतो. हे सर्व वाचून आर्यनचं डोकं भनभनू लागतं. ह्यावर तोडगा काढायचा असंच त्याने मनोमन ठरवलं. आर्यन पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्री मिट्टा अंधारात स्वतःचा जीव धोक्यात घालून परत वाड्यात गेला. त्याला चित्रविचित्र आवाज ऐकू येत होते. मधूनच रोहितच्या रडण्याचा आवाज त्याने ऐकला. त्याचं मन त्या आवाजाने भयकंपित होत होते. पण आर्यन परत प्रकाशाच्या दिशेने त्याच खोलीत जातो. ती प्राचीन तिजोरी पुन्हा उघडतो. आत असतो तो हिरा चमकणारा. आर्यन मोहित होऊन त्याला हात लावताच अचानक सर्व वाडा थरथरायला लागतो. आर्यनला काही समजण्याआधीच आर्यन एका काळ्या कुट्ट जागेत ओढला जातो. त्याला डोळ्यासमोर दिसतो एक पुरुष, अर्धवट जळालेला, डोळ्यातून रक्त वाहतंय. तो ओरडतो, हा हिरा माझा आहे, तू का आला आहेस? हे सर्व बघून आर्यन भीतीने कापू लागतो. तो जागीच खिळला जातो. थरथरत कापत बोलतो, कोण आहेस तू? गूढ विक्षिप्त हास्य संपूर्ण वाड्यात घुमतं. मी सरदार राजन साहेब. ज्यावेळी त्याने हिरा मिळवण्यासाठी आपल्या भावाचा खून केला होता त्यामुळेच त्याचा आत्मा कैद झाला होता. आर्यनला समजतं, जोपर्यंत हिरा नष्ट होत नाही तोपर्यंत रक्तपात थांबणार नाही. तो वाड्यातील पुरातन मठात हिरा ठेवतो. तसं मठाच्या भिंती हिऱ्याच्या स्पर्शाने भस्म होतात. प्रचंड आवाज होत असतो. गावकरी दूर उभं राहून सर्व प्रकार पाहत व ऐकत असतात. आर्यन त्याच्या आजोबाकडून मंत्रतंत्र शिकलेला असतो. त्याला त्या गोष्टीबद्दल थोडंफार माहिती होतं. आर्यनने पाण्याचे
मंत्रीत रिंगण काढून त्यात बसतो व जोरजोरात मंत्र उच्चारतो तसं वाड्यात विचित्र हालचाली आकृत्या दिसू लागतात। जणू आत्मे रडत आहेत, जोरदार वारे वाहू लागतात आणि आजोबांनी शिकवलेला आत्मशांती यंत्र तो म्हणू लागतो। वातावरण कंपायमान होतं, हवेत चिरकाऱ्यांचा आवाज घुमतो, हिरा जमिनीवर पडतो आणि फुटायला लागतो। पण त्या आत्म्याचा एक अंश आर्यनच्या शरीरात घुसतो। आर्यन जाणवतो की त्याच्या जीवाशिवाय हिरा नष्ट होणार नाही, शेवटचा बळी हाच असेल। आर्यनने सत्य शोधलं, फुटलेला हिरा परत पूर्ववत होतो। हे पाहून आर्यनला धक्का बसतो, त्याला दरदरून घाम फुटलेला असतो। पण आज हा वाडा मुक्त करायचा, अजून लोकांना मरू द्यायचं नाही, हेच त्याच्या मनात असतं। तो त्याची अजून शक्ती वापरतो। आर्यन परत तांत्रिक विधी सुरू करतो। हवेत भेसूर कुजबूज सुरू होते। हिरा जमिनीवर ठेवलेला असतो, पण तो वितळत नाही, उलट त्याच्या भोवती धुराचे सर्प फिरू लागतात। तेव्हाच आवाज येतो, मी मृत्यू देत नाही, मी शुद्ध वेळ देतो। ते ऐकून आर्यनला काहीच समजेना। त्या क्षणी आर्यनच्या डोक्यात घणाघाती वेदना सुरू होतात। त्याला भूतकाळाचे, भविष्याचे भेसूर दृश्य दिसायला लागतात, जणू त्याची शक्ती कोणीतरी कैद केली होती। त्याच्या मंत्राचा काहीच उपयोग होत नव्हता। तो स्वतःला एका बंद खोलीत अडकलेला बघतो। प्रत्येक भिंतीतून त्याचा चेहरा पाहतो, रडणारा, किंचाळणारा, हसणारा, रक्तबिंबित चेहरा त्याला दिसू लागतो। हृदय वेगाने धडधडत असतं। त्याला त्या वाड्यातील सर्व आत्मा रडताना, हसताना दिसतात। रोहित पण दिसतो। सांगत होतो ना नको जायला आपण, पण शेवट अडकलोच नाही ते, असं तो भेसूर रडत बोलत होता। आर्यन शांत झाला। एवढं सर्व प्रसंग, रूप, आवाज त्याला भेदरून सोडत होते। त्याला वाटतं त्याचा मेंदूच फुटेल, पण आर्यन खरोखरच तिथं अडकलेला नसतो। तो अजूनही वाड्याच्या बाहेर उभा असतो, पण त्याचं मन पूर्णपणे गोंधळलेलं, हरवलेलं। उघड्या डोळ्यांनी स्वप्नात अडकलेला माणूस आजही तिथले गावकरी म्हणतात तो आर्यन त्या वाड्याच्या बाहेर बसलेला असतो, डोळे उघडे पण आत्मा हरवलेला। तो कुणाशी बोलत नाही, कधी कधी स्वतःशी कुजबुजतो, हिरा माझा आहे पण मी त्याचा नाही। हिरा आजही कुठे आहे, कोणाजवळ आहे, कुणालाच माहीत नाही। पण जो त्याला शोधेल तो परत येणार नाही। तो जिवंत असेल पण रिकामा।